चला तर मग मी शेख कृष्ण आज चाललो होतो आपल्या संगमेरमध्ये गुंजाळवाडी येथे असलेल्या गगनगिरी महाराजांच्या सप्त्यासाठी. तर बघत होतो रस्त्याने एवढी गर्दी होती ना, पब्लिक असं नजर पुरत नव्हती एवढी पब्लिक होती. मग मुख्य दारावर गेलो, म्हणलं श्री स्वामी गगनगिरी महाराज की जय. म्हणलं दर्शन घ्यावा. दर्शन घेतल्यानंतर मग थोडा फेरफटका मारू म्हटलं. तर पहिलं महाराजांकडे जाऊ म्हणलं, इंदुरीका महाराजांचं कीर्तन चालू आहे तर महाराजांना भेटू म्हटलं. मग तिकडं आतमध्ये जाता आता मला महाकालचा टिक्का लावायचा होता. तर मग महाकालचा मी टिक्का लावून घेतला, कारण की मला चांगलं वाटतं, डोक्याला असं शांत वाटतं. मग महाराजांचं कीर्तन चालू होतं. पब्लिक एवढी होती ना, खतरनाक, नजर पुरत नव्हती एवढी पब्लिक होती. त्यामध्ये दवाखाना, अग्निशमा सगळं. मग माझा चिरंजीव मला भेटला, म्हणलं चल माझ्या संग, कारण की माझी बायकून मीच गेलतो, तो आधीच गेलता तिथं खेळणी. मग त्यामध्ये रक्तदान करायचं ते म्हणे करा सर. म्हणलं ठीक आहे, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, मी करतो माझ्या बुड्डेला. पण मला चला आता सप्त्याच्या निमित्ताने करून टाकूया. मग रक्तदान वगैरे केलं, त्या मॅडमने सर्टिफिकेट वगैरे दिलं. मग मी म्हणलं चला मॅडम धन्यवाद. मॅडम पण ओळखीच्या होतं, जान्हवी मॅडम. मग पोराला म्हणलं चला खेळणी बघ. मग आता काय एवढी पब्लिक होती, खायला होता बुंदी भात नाही का. मग आम्ही बुंदी भात खाल्ला. बुंदी भात एकदम असा स्वादिष्ट होता ना, तुम्हाला सांगू शकत नाही, एवढं स्वादिष्ट बुंदी भात होता. आणि बुंदी भात खाता खाता महाप्रसादाचा लाभ. समनापूरला झाल्यानंतर सप्ताह, आज गुंजवाळीचा सप्ताह एवढा मोठा झालाय ना, खरंच मला समनापूरची आठवण. आजीला म्हणलं आजी काय पिशवी होती, आजी मध्ये उन्हात